तर मित्रांनो, आपल्याला इथे बघायला मिळत आहे, की पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील या एका युवकाचे 80 लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये अ, गेलेले आहेत. तर हे 2 जण आहेत. तर त्यांनी 10% पर मंथली रिटर्न्स द्यायचं प्रॉमिस करून त्याचे 80 लाख रुपये लुटलेले आहेत. आणि हा व्यक्ती ज वेल एज्युकेटेड आहे, हायली एज्युकेटेड आहे. आणि ते 2 जण आता पकडलेले आहेत. त्यांचं नाव अविनाश सिंग आणि रवी ठाकूर सांगण्यात येत आहे. तर याच्यात त्यांनी काय केलं, की पहिल्यांदा एक सेमिनार ऑर्गनाइज केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि चेंज बेस मॉडेलमधून तुम्हाला 10% महिन्याला रिटर्न भेटणार आहेत. आणि तसं करून त्यांनी व्हिक्टिमचे पैसे घेतले आणि इन्व्हेस्ट करायला लावले. एक क्रिप्टोकरन्सी कंपनीमध्ये ज्याचं नाव ऑरिस कॉइन आहे. द कंप्लेंट अर्ज बाय द कंप्लेंट अर्ज बाय लुक्रेट तर त्यानंतर व्हिक्टिमनी कंप्लेंट केली, कारण त्याला 80 लाखावर काही रिटर्न्स भेटले नाहीत आणि ते पैसे पण माघारी येत नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि कंप्लेंट केली. तर त्याच्यात दिसून येत आहे, की ऑरिस नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीचा एक कॉइन आहे ऑरिस कॉइन म्हणून. तर ते कंपनी अजून 2 लोकांची आहे. तर पोलीस शोध घेत आहेत. राहुल खुराना आणि तरुण तारिका या दोघांचा. तर यांची ही ऑरिस कॉइन कंपनी दिसून येत आहे. तर ह्या प्रकारचे सध्या आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात खूप मोठे स्कॅम चालू आहेत. क्रिप्टोकरन्सी स्कॅम म्हणा किंवा अ, व्हिडिओवालाही स्कॅम म्हणा, की वेगवेगळे स्कॅम चालू आहेत. तर यापासून दूर राहा. काहीही भेटू शकत नाही जास्त. क्रिप्टोकरन्सी स्टॉक मार्केटमध्ये पण खूप स्कॅम चालू आहेत. तर यापासून जरा दूर राहा. कारण क्रिप्टोकरन्सी तरी ठीक आहे, पण ते तरी काही लोकांना कळत नाही. पण स्टॉक मार्केटच्या स्कॅममध्ये खूप लोकं फसत आहेत. जे की ऑप्शन्स अँड फ्युचर्स हे नॉलेज नसताना करतात आणि खूप मोठा फसवेगिरीचा हा धंदा चालू आहे. ठीक आहे. तर यापासून वाचा तुम्ही आणि अशाच न्यूजसाठी तुम्ही फॉलो करू शकता आपल्या चॅनलला. धन्यवाद.